मुंबई महापालिका का हुए 6 साल हो गए। समाजवादी पार्टी और गैर संघर्ष समिति की ओर से नवी मुंबई के महानगर पालिका मुख्यालय के ऊपर मोर्चा लेके जा रहे हैं। इसलिए जा रहे हैं कि नई मुंबई का स्थापना 1992 में हुआ है, लेकिन नई मुंबई महानगर पालिका के प्रशासन को भूल गई है। इस बाबा सर इकडे बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब जय 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 भीम बाबासाहेब अमर रहे, बाबासाहेब अमर रहे। बहुत दुख की बात है और इसलिए मैंने पहले ही कहा कि ये प्रशासन, लोकल प्रशासन यानी नवी मुंबई महापालिका की प्रशासन और सरकार, ये दोनों के लिए मैं सब की बात है। दोनों को मैं ये कहना चाहूँगा कि कम से कम आज 11 अप्रैल के दिन वो निश्चित करें कि बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति यहाँ लगा रहे। साहब अम्बेडकर की मूर्ति यहाँ नहीं लग जाती है, हम सड़क पर उतर के आंदोलन करते रहेंगे, चाहे हमारा कुछ भी हो जाए। लेकिन सामने रिजल्ट एक होना चाहिए कि बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति लगनी चाहिए, लगनी चाहिए, लगनी चाहिए। धन्यवाद। समाजवादी पार्टी आणि इतर सहयोगी दलांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक भव्य असा पुतळा उभारण्यात यावा, यासाठी संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शासनाला इशारा देण्यात येत आहे की लवकरात लवकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अनुसरून त्यांचा पुतळा, भव्य असा पुतळा या विभागामध्ये उभारण्यात यावा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि इतर सहयोगी दलांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भव्य असं आंदोलन उभं करण्यात येईल की जेणेकरून शासनाला त्याची दखल घेऊन, या झोपलेल्या शासनाला त्याची दखल घेऊन बाबासाहेबांचा पुतळा लवकरात लवकर उभा करण्यात यावा आणि येईल याची आम्हाला म्हणजे खात्री आहे आणि आम्ही तो बसून घेऊच, हे आज आपल्या समोर आम्ही आपल्याला जाहीर करतो आमच्या पक्षाची आणि आमच्या सहयोगी दलांची भूमिका। हे बाबासाहेब हे एका कुठल्या धर्माचे, एका कुठल्या जातीचे नव्हते। बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी, देशातील सर्व नागरिकांसाठी आपला त्याग, बलिदान देऊन संविधान निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये प्रावधान केलं की आपला राजा आपल्या मतातून निवडायचा आहे, मताचा अधिकार दिला आणि त्यांना सांगितलं की जा आपल्या घराच्या पुढामेढीवर लिहून ठेवा की येणाऱ्या काळामध्ये या देशाची राज्यकर्ते जमात म्हणून तुम्ही लवकरच उदयास याल, आणि ती घटना जी लिहून दिलेली आहे आपल्या सर्वांसाठी, त्यांच्या महान कार्याचं प्रतीक म्हणून महानगरपालिका क्षेत्रामध्ये लवकरात लवकर शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांचा भव्य असा पुतळा उभारून त्यांचं कार्याचा सत्कार, गौरव करावा अशी राष्ट्रीय समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी सर्व सामूहिक दलांच्या वतीने विनंती करते। पक्षाच्या वतीनं देशामधली जे महापुरुष आहेत, ज्यांना दुर्लक्षित केलं होतं, असे अनेक महापुरुष आहेत की महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा संगोळी रायांना असतील किंवा बाबासाहेबांच्या कार्याचं आता कुणाला विसर पडलेला असेल, तर हे राष्ट्रीय समाज पक्ष किंवा आमचे सहयोगी दल आम्ही खपवून घेणार नाही। या महापुरुषांचा योग्य मान सन्मान व्हावा यासाठी आम्ही सदैव लढत राहू, कारण बोललं जातं की जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है, जिस बाप का बेटा नालायक है उस बाप की बेइज्जती होती है। तो हम लोग बाबा साहब के महापुरुषों के संतान हैं, उनके विचारों पे हम लोग चलने वाले हैं, तो उनका किधर अनादर होएगा, त्यांचा कुठं अनादर होईल ह्या पद्धतीचं आम्ही खपवून घेणार नाही। ह्या परिसरामध्ये बाबासाहेबांचं चांगलं ते चांगलं स्मारक व्हावं, त्यांचा पुतळा करण्यात यावा, यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी आणि त्यांचे सहयोगी दल आम्ही प्रामुख्यानं शासनाकडे मागणी करत आहोत आणि आमचं निवेदन आम्ही दाखल करणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिका 1992 पासून स्थापना झालेली आहे, परंतु या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या लोकांनी बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फार त्रुट्या आहेत, फार चुकीचं काम केलेलं आहे। परंतु आमचं म्हणणं असं आहे की संसद भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, महाराष्ट्र
विधान भवन त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभे आहेत. परंतु या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत कसल्या प्रकार या नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वात चांगली सुरक्षा हा महापालिका मुख्यालयासमोर सुरक्षा आहे. हमेशा त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतो. पोलीस स्टेशन समोर आहे. त्या ठिकाणी सर्वात बेहतर आणि बेस्ट एकदम सुरक्षा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित राहील. जर इतर ठिकाणी जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर उभा केला तर त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही आणि सुरक्षिततेसाठी तुम्हाला अजून खर्च करावा लागेल. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी तुम्हाला खर्च करण्याची जागा गरज नाही, पण या ठिकाणी खर्च होणार नाही तुमचा. या ठिकाणी ऑलरेडी गेटवर दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षक असतात. समोरच येणार आहे पोलीस स्टेशन आहे. चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरक्षा होईल.